हैं कि ईवीएम से वोट फिक्स हो जाता है। ईवीएम से बटन चाहे किसी का भी दबाओ, वोट किसी खास दल को जा सकता है। ईवीएम का इस्तेमाल लोगों को मूर्ख बनाने के लिए किया जाता है, यानी दाना डालो, पंची लो, इधर से बड़ा हाथी मार लो। हमको ईवीएम कुछ नहीं, हमको होना बैलेट पेपर पे। लोग भी सरप्राइज यार, मैंने बटन तीसरे का दबाया और चौथा पार्टी कौन सा तो राजा की आत्मा ईवीएम में है। ऐसा चुनाव हो जिसमें कोई गड़बड़ी नहीं हो, जिसमें ईवीएम में कोई गड़बड़ी नहीं है, तो उनको वो मशीन उनके घर में तो रख लेने दो, या मोदी साहब के घर में रहने दो। या मोदी जी के घर में ईवीएम मशीन है। ई फॉर एनर्जी, वी फॉर विकास, एम फॉर मेहनत। मशीन की तरह मोदी जी काम करते हैं। दोष कमी वोटिंग मशीन में या फिर सच में हार के बाद ईवीएम ठीकरा फोड़ने का जरिया भर वाले तमाम सवालों के बीच सुप्रीम कोर्ट ने बड़ी दस्तक दी और इलेक्शन बैलेट पेपर पोस्टिंग सिस्टम को दोबारा शुरू करने की मांग करने वाली याचिका खारिज कर दी। जस्टिस विक्रम नाथ और जस्टिस पीबी वराले की बेंच ने याचिकाकर्ता से कहा, ईवीएम से पार्टियों को दिक्कत नहीं है, आपको क्यों है? ऐसे आइडिया कहां से लाते हो? इस ईवीएम मशीन मध्ये आहेत, यंत्रणेच्या गैरवापरामध्ये आहेत, घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत की डीवाय चंद्रचूड यांनी न घेतलेल्या निर्णय पर याचिकाकर्ता के ए पॉल ने कहा, चंद्रबाबू नायडू और वाई.एस. जगनमोहन रेड्डी जैसे नेताओं ने भी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन से छेड़छाड़ पर सवाल उठाए हैं। इस पर बेंच ने कहा, चंद्रबाबू नायडू या जगनमोहन रेड्डी जब चुनाव हारते हैं तो कहते हैं कि ईवीएम से छेड़छाड़ होती है और जब वो जीतते हैं तो कुछ नहीं कहते। और आप आरबीएम के कारण हार रहे हैं। आरबीएम का अर्थ है राहुल्स बेकार मैनेजमेंट। खराबी मशीन में नहीं है, खराबी लीडरशिप में। थोड़ा सा दाना डालो, एक पंची उड़ा डालो और इधर से बड़ा हाथी खींच लो। तो सेफ आहे, जे एक आहेत त्यांना तोडायचं, जे एक आहेत त्यांच्यामध्ये दुसरे निर्माण करायची, मतविभागणी करून घ्यायची, त्यासाठी प्रचंड पैसा, दबाव, यंत्रणा वापरायच्या आणि निवडणुका जिंकायच्या। हे मोदींचं यश आहे। नरेंद्र मोदी जी इस चुनाव में मॅच फिक्सिंग करने की कोशिश कर रहे हैं। केला परसेप्शन क्रिएट केलं गेलं आणि माध्यमांचा राक्षसी पद्धतीने अब्जावधी पैसे खर्च करून लोकांना एक प्रकार हिप्नोटिझम करून त्यांचा मूळ प्रश्नावरनं जो मूळ जी गोष्ट आहे त्याच्या प्रश्न पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं। आणि जसं काही एखादी मॅच असते ना, फिक्स्ड मॅच, तिचा रिझल्ट ठरलेला असतो ना की बाबा अंतिमता कोण जिंकणार आहे, तर सगळी सेटिंग केली गेली नुसती यंत्रणेची, म्हणजे ईव्हीएम यंत्रणेची सेटिंग नव्हे तर ईव्हीएमच्या व्यतिरिक्त जी काही यंत्रणा असते तिची पूर्णपणे सेटिंग करून पूर्ण सेटिंग म्हणजे हा वरती 99% बॅटरी चार्ज असायची, त्याच्यामध्ये त्यांच्या विरोधी उमेदवाराला जास्त मतं पडत होती। त्यांची अपेक्षा होती, फक्त 9 पडले। 9 मतं फक्त पडलेले आहेत, ते पण कसे दिले सुदैवाने ते पण कळत नाही। ते राहिले का काय त्यांच्या चुकीने ते मला माहित नाही आहे। तर इथं खरी फाईट होती तुतारी इंजन मध्ये, आणि तुतारी पण बसली फुकट आणि इंजन पण बसलं जागेवर, आणि कुठं कसं चिखलातून जसं कमळ उगवतं तसा कमळ उगवला। जणू काय आम्ही या स्वातंत्र्य, भारताचे स्वातंत्र्य नागरिक नसून हे कुठले तरी अतिरेकी आहोत। ग्राउंडवर काम करतोय आणि आता लोकांशी बोलताना मला तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं जाणवत आहे। लोक थेट म्हणतायत की आम्ही एका पक्षाला इतक्या संख्येने मतदान केलं पण ते दिसत नाहीये। पण याला सुप्रीम कोर्टाने तपासणीसाठी जो मॉकिंग पोलिंगचा मार्ग सांगितलाय तो गैर आहे। ही एसओपी कशी स्वीकारली गेली हाच प्रश्न आहे। या प्रक्रियेत तक्रारीनंतर इंजिनियर येतील आणि मुळातला डेटा काढून देतील। त्यानंतर 1022 मतं मोजली जाणार, पण मूळचा डेटा म्हणजे जे लोकांचं मत आहे तो कुठे गेला? टॅम्परिंग झालं नाही हे सिद्ध करायचं असेल तर त्या दिवशीचा डेटा तपासला गेला पाहिजे। नवा डेटा घेऊन काही उपयोग नाही। मी लोकांना सांगतोय की फॉर्म 20 आणि फॉर्म 17C तपासा। यात एक जरी मताचा फरक पडला तरी ते चॅलेंज करता येईल। अर्थात हे म्हणत असताना हॅकिंग होऊ शकतं याची शक्यता मात्र मला वाटत नाही। माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार व्हीव्हीपॅटमध्ये कोणतेही चिप नाही। कंट्रोल युनिटमध्ये गडबड असू शकते पण व्हीव्हीपॅटमध्ये होणार नाही। तसंच लोकली हॅकिंग करता येईल। जो चुनाव लड़ने से पहले भी ईवीएम की जो शंकाएं थी उनके बारे में बात करते थे। मैं आपसे पूछना चाहता हूं, दुनिया की ऐसी कौन सी बैटरी है जो 10 घंटे चलने के बाद भी 99% चार्ज हो सकती है? पवार ने तुरंत वीवीपैट की जांच करने के लिए कहा है। आपको बता दें कि हर बूथ पर वीवीपैट की जांच के लिए कैंडिडेट को करीब 47,000 रुपए देने होते हैं। महाराष्ट्र लिया, झारखंड लिया, ताकि आपको शक ना आए। क्या बोलेंगे, अरे झारखंड में तो तुम जीते ना तुम ईवीएम पे। मैं हमेशा कहता था कि ये छोटे चुनाव है वो हमेशा दे देंगे आपको और बड़ा चुनाव खा के लेके जाएंगे। जब लोकसभा के पहले कर्नाटका वगैरह कुछ चुनाव हुए वो हम जीत लिए, हम भी हवा में चले गए। नहीं ईवीएम बराबर ईवीएम। ईवीएम का इस्तेमाल लोगों को मूर्ख बनाने के लिए किया जाता है, यानी दाना डालो, पंची लो, इधर से बड़ा हाथी मार लो। थोड़ा सा दाना डालो, एक पंची उड़ा डालो और इधर से बड़ा हाथी खींच। आता उत्तर प्रदेश बरोबर एखादं लहान राज्य असेल ना कुठलं, तर ते लहान राज्य विरोधी पक्षाला जिंकायला देतील ईव्हीएमच्या माध्यमातून, आणि उत्तर प्रदेश, बिहार ते जिंकतील। अर्थशास्त्रज्ञ आणि ओळखच संघाची निर्मला सीतारामन यांचे पती हे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शेवटच्या तासामध्ये जी मतं वाढलेली आहेत, म्हणजे बघा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58% मतं होती, त्यानंतर रात्री 11:30 पर्यंत 66% मतं झाली, दुसऱ्या दिवशी 67% मतं झाली,
आणि कमी नाही, ही टक्केवारी सांगतो मी तुम्हाला. 76 लाख मतं वाढली. म्हणजे शेवटच्या तासाभरात 6 ते पुढे काय जे असेल ते मतदार संपेपर्यंत 76 लाख मतं वाढली. असं कुठच्याच निवडणुकीत आजपर्यंत झालेलं नाही. म्हणजे आता याच्यामध्ये झारखंडमध्ये जे मतदान झालं 1.5 ते 2% मतं वाढली होती. इथे 76 लाख मतं वाढली, 8% मतं वाढली. हा काय प्रकार आहे? हा